अष्टम खंड भाग दुसरा. त्यांची मानवता. 1. त्यांची करुणा, महाकारुणिकता. एकदा तथागत श्रावस्तीमध्ये राहिले होते, तेव्हा काही भिक्खूंनी त्यांच्याकडे येऊन तक्रार केली की त्यांच्या ज्ञानधारणेत काही देवगण सतत उपद्रव देत असत. ह्या त्यांच्या अडचणी श्रवण करून तथागतांनी त्यांना खालीलप्रमाणे सूचना दिल्या. जो परमार्थ विषयात कुशल आहे, जो शांतिपदाची आकांक्षा करीत आहे, त्यांनी असे वागले पाहिजे. जो समर्थ्य, न्यायी, सुवच, तसेच मृदू आणि विनम्र असला पाहिजे. तो संतुष्ट असला पाहिजे. त्याच्या गरजा अधिक असू नयेत. त्यांची कर्तव्ये कमी. त्याची जीवनवृत्ती साधी असावी. तो इंद्रिय निग्रही व विवेकी असला पाहिजे. उद्धट असता कामा नये. त्याला कुटुंब परिवाराची आसक्ती असू नये. सुज्ञजण नावं ठेवतील अशा क्षुल्लक गोष्टींचा त्याने नाद करू नये. सर्वांची मंगल होऊ, सर्वांची कुशल होवो, सर्वांची हृदय निरामय होवत, अशी इच्छा त्याने धारण केली पाहिजे. कसेही प्राणी मात्र असत, सबल किंवा दुर्बल, उंच, सुदृढ किंवा मध्यम, बुटके, मोठे किंवा लहान, दृष्ट किंवा अदृष्ट, दूरवर वास्तव्य करणारे किंवा निकटवासी, जात किंवा अजात, सर्व प्राणी मात्र सुखी होवोत. कोणी कुणास फसवू नये. कुठेही असणाऱ्या कुणाचाही द्वेष करू नये किंवा रागाने व वाईट भावनेने कुणाचे अनिष्ट चिंतू नये. आपले प्राणपणाला लावून माता आपल्या एकमेव अपत्याला जशी जपते, तशीच त्याने सर्व प्राणीमात्रांबद्दल भावना बाळगली पाहिजे. त्याच्या असीमित मित्रत्वाच्या भावना जगात सर्वत्र, वर, खाली, आसमंतात, अनिर्बंधपणे द्वेषविरहित प्रसूत झाल्या पाहिजेत. तो उभा असो, बसलेला असो, चालता असो, निजलेला असो, जोपर्यंत तो जागा असेल तोपर्यंत त्याने असे जागरूक राहिले पाहिजे. हेच सर्वानुमते उच्च जीवन आहे. मोहात न पडणारा, सद्गुणी, ज्ञानी, इंद्रिय सुखाबाबत अनासक्त असा तो असल्यामुळे त्याच्या नशिबी पुन्हा कधीही गर्भवास येत नाही. सारांश. भगवान बुद्धांनी त्यांना उपदेश केला, आपल्या शत्रूंवरही प्रेम करा. 2. दुःखितांचे दुःखहरण, दुःखांचं उपशमन करता. विशाखेचे सांत्वन. विशाखा ही एक उपासिका होती. भिक्खूंना भिक्षा देणे हा तिचा प्रघात होता. एके दिवशी तिच्याबरोबर राहत असलेली तिची नात सुदत्ता आजारी पडली आणि तिचे निधन झाले. विशाखेचा शोक अनावर झाला. तिच्या अंत्यविधीनंतर विशाखा भगवान बुद्धांपाशी गेली आणि साश्रुनयनांनी एका बाजूस जाऊन बसली. तथागतांनी विचारले, विशाखे, दुःखी, शोकमग्न आणि अश्रुसिंचन करीत तू अशी बसली आहेस, याचे कारण काय? तिने आपल्या नातीच्या मृत्यूची वार्ता सांगितली व ती म्हणाली, ती अत्यंत आज्ञाधारक मुलगी होती. तिच्यासारखी दुसरी सापडणे कठीण. विशाखे, श्रावस्तीमध्ये एकूण किती मुली असतील? भगवान, लोक म्हणतात कित्येक कोटी आहेत. ह्या सर्व तुझ्या नातीसारख्या असतील तर तू त्यांच्यावर प्रेम करणार नाहीस काय? भगवान, खात्रीने करीन. आणि दर दिवशी श्रावस्तीमध्ये किती मुलींचे निधन होत असेल? भगवान, पुष्कळ. मग कुणासाठी तरी शोक केल्या वाचून तुझा एक क्षणही सुना जाणार नाही. भगवान, खरे आहे. तर काय रात्रंदिवस तू रडत तुझे जीवन कंठणार? भगवान, आपण ठीक सांगितलेत, समजले मला. तर मग आता शोक पुरे, असे म्हणून भगवंतांनी तिची समजूत घातली. किसा गौतमीचे सांत्वन. किसा गौतमीचा विवाह श्रावस्तीच्या एका व्यापाऱ्याच्या पुत्राशी झाला होता. विवाहानंतर थोड्या कालाने तिला एक पुत्र झाला. तो चालता फिरता होतो न होतोच त्याला सर्पदंश होऊन तो मृत्यू पावला. आपला पुत्र मृत्यू पावला ह्यावर तिचा विश्वासच बसेना, कारण पूर्वी तिने कधी मृत्यू पाहिला नव्हता. सर्पदंश जिथे झाला तिथे दिसत असलेला लहान लाल डाग हा पुत्राच्या मृत्यूचे कारण असेल असे तिला वाटले नाही. म्हणून आपल्या पुत्राला कडेवर घेऊन विचित्र मनस्थितीत ती घरोघर फिरत असताना पाहून लोकांना वाटले की तिला वेड लागले असावे. अखेरीस एका वृद्ध गृहस्थाने तिला सुचवले की श्रावस्तीत राहत असलेल्या श्रमण गौतमाकडे तिने जावे. म्हणून ती तथागतांकडे आली आणि आपल्या मृत पुत्रासाठी काही औषध तिने मागितले. तथागतांनी तिची हकीकत आणि विलाप ऐकला.
तथागतांनी तिला सांगितले, तू नगरात जा आणि ज्या घरी एकही मृत्यू झालेला नाही त्या घरातून थोडी मोहरी घेऊन ये. तिने मी तुझा पुत्र जिवंत करील. तिला वाटले ही फार सोपी गोष्ट आहे आणि म्हणून मुलाला कडेवर घेऊन ती नगरात गेली. पण लवकरच तिचा भ्रम दूर झाला, कारण जिथे जिथे ती गेली त्या घरी कुणाचा ना कुणाचा मृत्यू झालेला होता. एका गृहस्थाने तिला सांगितले, जे जिवंत आहेत ते थोडे आणि जे निधन पावले ते अधिक आहेत. ती तथागतांकडे निराश होऊन रिकाम्या हाताने परतली. तेव्हा तथागतांनी तिला विचारले की मृत्यू हा सर्वांच्या नशिबीच असतो, हे तुला समजले की नाही? तिच्याच बाबतीत ही दुर्दैवी घटना घडली म्हणून तिने शोक का करावा? तिने मग आपल्या पुत्राचे अंत्यविधी केले. ते करताना ती म्हणाली, सर्व नश्वर आहे, हा सृष्टीनियम आहे. 3. रुग्णांबद्दल चिंता. एकदा एक भिक्खू अतिसाराने आजारी होता आणि आपल्या मलमूत्रातच पडून राहिला होता. स्थविर आनंदाबरोबर फिरत फिरत तथागत त्या भिक्खूंच्या निवासस्थानी आले. आपल्या मलमूत्रात लोळत पडलेल्या भिक्खूला तथागतांनी पाहिले. ते त्याच्यापाशी गेले व म्हणाले, भिक्खू, तुला काय होते आहे? भगवान, मी अतिसाराने आजारी आहे. तुझी सेवा करण्यास कोणी आहे काय? भगवान, कोणी नाही. भिक्खू, तुझे कोणी दुसरे भिक्खू सेवा करीत नाहीत असे का? भगवान, मी कुणाच्या उपयोगी पडत नाही म्हणून कुणी माझी पर्वा करीत नाहीत. मग तथागत आनंदाला म्हणाले, आनंद, जा पाणी घेऊन ये. ह्या भिक्खूला मी स्वच्छ करतो. होय महाशय, आनंद म्हणाला. त्याने पाणी आणल्यावर तथागतांनी पाणी ओतले व आनंदाने त्या भिक्खूचा देह स्वच्छ केला. नंतर तथागतांनी त्याचे डोके व आनंदाने पाय धरून त्याला उचलून बिछाण्यावर ठेवला. नंतर तथागतांनी त्या क्षणी सर्व भिक्खूगणांना पाचारण केले व ते म्हणाले, अमुक एका निवासात कोणी भिक्खू आजारी आहे काय? होय भगवान. तो कशामुळे आजारी आहे? भगवान, त्या भिक्खूला अतिसार झाला आहे. भिक्खू वर्ग हो, त्याची कोणी सेवा करीत आहे काय? नाही भगवान. का नाही? त्याची सेवा का करीत नाहीत? तो भिक्खू कोणाच्या उपयोगी पडत नाही म्हणून भिक्खू त्याची सेवा करीत नाही. भिक्खू हो, तुमची काळजी वाहण्यास तुमचे मातापिता नाहीत. तुम्ही जर परस्परांची सेवा केली नाहीत तर दुसरे कोण करणार? भिक्खू हो, जो माझी सेवा करू इच्छितो त्याने त्या रुग्णाची सेवा करावी. त्याला जर गुरु असेल तर तो जिवंत असेपर्यंत गुरुने त्याची काळजी व्हावी आणि रुग्ण बरा होईपर्यंत प्रतीक्षा करावी. जर आचार्य अथवा सहनिवासी भिक्खू असेल अथवा शिष्य सहवासी किंवा गुरुबंधू असेल तर त्याने त्याची काळजी घ्यावी आणि बरा होईपर्यंत प्रतीक्षा करावी. जर कोणी रुग्णांची सेवा करणार नसेल तर तो त्याचा गुन्हा समजला जावा. एकदा भगवान बुद्ध राजगृहाच्या महावनात कलंदक निवासामध्ये राहत होते. त्यावेळी स्थविर वक्कली रुग्ण, पीडित व व्याधिग्रस्त अशा स्थितीत एका कुंभाराच्या झोपडीत राहत होता. स्थविर वक्कलीने आपल्या सेवकांना बोलावले व तो म्हणाला, मित्र हो, तथागतांकडे जा आणि माझ्या वतीने त्यांच्या चरणी वंदन करून त्यांना सांगा, भिक्खू वक्कली रुग्ण, पीडित व व्याधिग्रस्त आहे व तो तथागतांच्या चरणी वंदन करीत आहे. आणि असेही सांगा, वक्कलीवर दया करा आणि त्यांना पाहण्यास या. भगवंतांनी मौनाने संमती दर्शवली. नंतर वस्त्रे लेवून भिक्षापात्र चिवरासह स्थविर वक्कलीला पाहण्यासाठी तथागत गेले. स्थविर वक्कलीने तथागतांना येताना पाहून आपल्या बिछाण्यावर तो सावरून बसला. तेव्हा तथागत स्थविर वक्कलीला म्हणाले, वक्कली, उठू नकोस, ह्या इथल्या आसनावर मी बसतो. त्याप्रमाणे तिथे असलेल्या आसनावर तथागत बसले व ते स्थविर वक्कलीला म्हणाले, वक्कली, मला दिसते आहे की तू सर्व सहन करीत आहेस. तू धीराने दिवस कंठीत आहेत. तुझी पीडा न वाढता कमी होत आहे ना? ती कमी होण्याची लक्षणे आहेत की वाढण्याची? नाही भगवान, मला आता सहन होत नाही. मला धीरही उरला नाही. तीव्र कळांनी मी हैराण झालो आहे. त्या कमी होत नाहीत. ते कमी होण्याची लक्षणे दिसत नाहीत, उलट वाढण्याचीच दिसतात. तुझ्या मनात काही संदेह आहे वक्कली? काही दुःख?
भगवान, माझ्या मनात काही संदेह किंवा दुःख नाही. वक्कली, तुझ्या शीलाबाबत काही दोषार्य आहे काय? नाही. भगवान, नाही. माझ्या शीलाबाबत लज्जा वाटण्यासारखे काही घडलेले नाही. वक्कली, असे आहे तर तुला काहीतरी दुःख होत असले पाहिजे. कसला तरी तुला पश्चाताप होत असला पाहिजे. भगवान, आपले दर्शन व्हावे अशी फार दिवसांची इच्छा होती, पण त्यासाठी आपल्याकडे येण्याचे त्राण देहात नव्हते. वक्कली, ह्या माझ्या घाणेरड्या देहात पाहण्यासारखे काय आहे? जो धम्माला पाहतो तो मला पाहतो वक्कली. जो मला पाहतो तो धम्माला पाहतो. धम्माचे दर्शन करणाऱ्याला मी दिसू शकतो आणि वक्कली, माझे दर्शन करण्यात धम्माचेही दर्शन घडते. असे मला समजले की एकदा भगवान बुद्ध भग्गी देशातील मृगवनात बेसुकला वाटिकेत मकर समाश्रयावर राहत होते. तेव्हा कुलपती नकुल पिता तथागतांकडे आला आणि त्यांना अभिवादन करून एकीकडे बसला. बसल्यानंतर नकुल पिता तथागतांना म्हणाला, भगवान, मी एक वयोवृद्ध गृहस्थ आहे. माझे वय होत चालले आहे. मी आजारी असून नेहमी अतिकष्टी असतो आणि भगवान, मला क्वचितच आपले व संघाचे दर्शन घडते. भगवान, आपण सांत्वनाने व उत्तेजनाने 2 शब्द जर मला सांगितलेत तर दीर्घकालापर्यंत ते मला हितकारक व सुखदायक होतील. गृहपती, तुमचे शरीर जरी जर्जर आणि पीडित झाले असले, हे खरे आहे. असा देह धारण करून वावरणाऱ्याने क्षणभरही आरोग्याची अपेक्षा करणे मूर्खपणाचे आहे. गृहपती, ह्यासाठी तुम्ही आपल्या मनास अशी शिकवण दिली पाहिजे की माझा देह दुर्बल असला तरी माझे मन रोगट होणार नाही. गृहपती, असे तुम्ही मनाला शिकवले पाहिजे. गृहपती नकुलपिताने तथागतांचा हा उपदेश प्रसन्न मनाने श्रवण केला आणि आपल्या आसनावर तो उठला आणि तथागतांना अभिवादन करून व प्रदक्षिणा करून तो निघून गेला. एकदा तथागत शाक्यांच्या कपिलवस्तूमधील अजिरोद्यानात राहत होते. त्यावेळी पुष्कळशे भिक्खू तथागतांसाठी चिवर तयार करण्यात दंग होते. त्यांना असे वाटत होते की 3 मास पूर्ण होताच तयार झालेली चिवर घेऊन तथागत परिचारासाठी निघतील. महानाम शाक्याने असे ऐकले की पुष्कळशे भिक्खू तथागतांसाठी चिवर तयार करण्यात गुंतलेले आहेत. त्यांना असे वाटले की 3 मास पूर्ण होताच तयार झालेली चिवर घेऊन तथागत परिचारासाठी निघतील आणि म्हणून तो तथागतांकडे गेला आणि त्यांना अभिवादन करून एकीकडे बसला. बसल्यावर तथागतांना महानाम शाक्य म्हणाला, मी असे ऐकले आहे की बरेचसे भिक्खू तथागतांसाठी चिवर तयार करण्यात गुंतले आहेत. त्यांना असे वाटते की 3 मास पूर्ण होताच तयार झालेली चिवर घेऊन तथागत परिचारासाठी निघतील. पण भगवान, समजूतदार गृहस्थाने आपल्या रुग्णपीडित व दुःखी सहकाऱ्यांचे अशा प्रकारे सांत्वन करावे व त्याला प्रसन्न ठेवावे, ह्याबाबत आपल्या मुखातून आम्ही काहीही ऐकलेले नाही. महानाम, समजूतदार गृहस्थांनी आपल्या रुग्णपीडित व दुःखी सहकाऱ्यांचे सांत्वन करून त्याला प्रसन्न करण्यासाठी 4 सुखदायक आश्वासनांचा अवलंब केला पाहिजे. बंधू, धर्म आणि संघ यांच्या ठिकाणी श्रद्धा बाळग, तसेच मन निश्चल राखणाऱ्या व धर्माला प्रिय असणाऱ्या अखंडित व अकलंकित शिलाबाबतही श्रद्धा राख. शिलाबाबतही श्रद्धा राख. महानाम, एका समजूतदार गृहस्थाने दुसऱ्या रुग्णपीडित व दुःखी गृहस्थाला ह्या प्रकारे उपदेश केल्यानंतर मग असे बोलावे. जर तो रुग्ण आपल्या मातापित्यांच्या दर्शनासाठी व्याकुळ झाला असेल तर त्याला म्हणावे, हे सद्गृहस्था, तू आपल्या मातापित्यांच्या दर्शनासाठी व्याकुळ अस किंवा नस, तुझे मरण समीप आहे. तू जर आपल्या मातापित्यांच्या लोभापासून मुक्त झालास तर ते बरे होईल. आणि जर तो रुग्ण त्यावर म्हणाला की मातापित्यांच्या लोभाचा आता त्याग केला आहे, तर त्या दुसऱ्या गृहस्थाने म्हणावे, पण अजून तुझ्या मुलाबाळांचा लोभ शिल्लक आहे. काही झाले तरी तू मरणार. मग ह्या मुलाबाळांचा लोभ सोडलास तर बरे होईल. अशा तऱ्हेने मग इंद्रिय सुखाच्या 5 प्रकारांबाबत सांगावे. समज, जर तो रुग्ण म्हणाला, इंद्रिय सुखाची मला अभिलाषा आहे, तर दुसऱ्याने म्हणावे, इंद्रिय सुखापेक्षा दिव्यलोकातील सुख अधिक श्रेष्ठ आणि सरस आहे. मानवी सुखाकडून तुझी दृष्टी दिव्यलोकांच्या सुखाकडे वळव. आणि जर तो रुग्ण म्हणाला, माझी दृष्टी तशी स्थिर झाली आहे, तर दुसऱ्याने म्हणावे, तुझे चित्त ब्रह्मलोकावर स्थिर कर. आणि जर तो म्हणाला,
तसे केले आहे तर दुसऱ्याने म्हणावे, प्रिय मित्रा, ब्रह्मलोकसुद्धा अनित्य, अस्थिर व ममत्वपूर्ण आहे. म्हणून तू तुझे चित्त ब्रह्मलोकाच्या पलीकडे उच्च करून सत्वाची विरक्ती साधण्यावर केंद्रित कर. आणि जर तो रुग्ण म्हणाला की तसे केले आहे तर महाणा, जीवनमुक्तीचा विचार करताना सत्वाचा त्याग करू पाहणारा हा सद्गृहस्थ आणि आसवांपासून ज्याने आपले चित्त विरक्त केले आहे तो श्रावक ह्यात काहीच फरक नाही. 4. असहिष्णूच्या बाबतीत त्यांची उदारता. एकदा भगवान बुद्ध आवलक यक्षाच्या राज्यात आळवी नगरीत राहत होते. तेव्हा आवलक तथागतांकडे आला व म्हणाला, श्रमण, चालता हो. मित्रा, ठीक आहे असे म्हणून तथागत निघून गेले. तेव्हा यक्ष बोलला, श्रमण आत ये. श्रमण आत आले व म्हणाले, मित्रा, ठीक आहे. पुन्हा यक्ष त्यांना म्हणाला, श्रमण, चालता हो. मित्र, ठीक आहे असे म्हणून तथागत बाहेर गेले. पुन्हा यक्ष त्यांना म्हणाला, श्रमण आत ये. तथागत आत येता येता म्हणाले, मित्रा, ठीक आहे. पुन्हा तिसऱ्यांदा यक्ष म्हणाला, श्रमण, चालता हो. तथागत जाता जाता म्हणाले, मित्रा, ठीक आहे. श्रमण आत ये. पुन्हा यक्ष म्हणाला. तथागत आत येता येता म्हणाले, मित्रा, ठीक आहे. पुन्हा चौथ्यांदा यक्ष त्यांना म्हणाला, श्रमण, चालता हो. त्यावर तथागत म्हणाले, मित्रा, मी मुळीच जाणार नाही. तुला वाटेल ते कर. यक्ष रागावून म्हणाला, श्रमण, मी एक प्रश्न विचारतो. तू जर माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीस तर तुला मी वेडा करीन किंवा तुझे हृदय फाडून टाकीन किंवा तुला पायाने उचलून नदीपलीकडे फेकून देईन. मित्रा, ह्या जगात मला वेडा करू शकेल किंवा माझे हृदय फाडू शकेल, पायाने उचलून नदीपलीकडे फेकू शकेन असा कोणी असेल असा दिसत नाही. तरी पण तुला काय प्रश्न विचारायचा असेल तो विचार. तेव्हा आवलक यक्षाने तथागतांना पुढील प्रश्न विचारला, ह्या जगात मानवतेचे सर्वोच्च धन कोणते? कोणत्या सत्कर्माने सुख प्राप्त होते? सर्वात अत्यंत स्वादिष्ट चव कोणती? कोणत्या प्रकारचे जीवन सर्वश्रेष्ठ आहे? तथागतांनी उत्तर दिले, श्रद्धा हे सर्वोच्च धन आहे. धर्माचे यथार्थ आचरण केल्यास सुख प्राप्त होते. सत्याची चव ही सर्वात स्वादिष्ट आहे. प्रज्ञापूर्ण जीवन हे सर्वश्रेष्ठ जीवन आहे. आवलकाने मग विचारले, मानवाला पुनर्जन्म कसा ओलांडता येतो? मानवाला भवसागर कसा ओलांडता येतो? मानव दुःखे कसं जिंकू शकतो? तथागतांनी उत्तर दिले, मानव श्रद्धेच्या द्वारे पुनर्जन्म पार करू शकतो. मानव दक्षतेने सागर ओलांडू शकतो. मानव प्रयत्नाने दुःखावर विजय मिळवू शकतो. मानव प्रज्ञेने शुद्ध होऊ शकतो. यावलक यक्षाने विचारले, मानवाला ज्ञान कसे प्राप्त होते? मानवाला धन कसे प्राप्त होते? मानवाला कीर्ती कशी लाभते? मानवाला मित्रप्राप्ती कशी होते? इहलोकातून परलोकात जाताना मानवाला पश्चाताप का होत नाही? तथागतांनी उत्तर दिले, निर्वाणाच्या प्राप्तीसाठी अहर्त तसेच धर्म यावर श्रद्धा ठेवून आणि आज्ञापालन करून दक्ष व तत्पर मनुष्याला धन प्राप्त करता येते. जो उचित तेच करतो, जो दृढनिश्चयी असतो, जो जागृत असतो त्यालाच धन प्राप्त होते. जो दान करतो त्यालाच मित्र प्राप्त होतात. ज्या श्रद्धावान उपासकाशी सत्य, सदाचार, सहनशीलता आणि औदार्य असते त्याला मृत्यूनंतर पश्चाताप होत नाही. इकडे ये, दुसरे श्रमण ब्राह्मण इथे आहेत. त्यांनाही विचार की सत्य, संयम, दानशीलता आणि सहनशीलता ह्यापेक्षा अधिक उच्च गुण काय आहेत? आवलक यक्ष म्हणाला, आता दुसऱ्या श्रमण ब्राह्मणांना कशाला विचारायला हवे? आज माझ्या भावी सुखाची मला जाणीव झाली. खरोखरच माझे भाग्य म्हणून तथागत आलवीला आलेत. आज मला समजले की कोणाला दान दिल्याने सर्वाधिक फल प्राप्त होते. आजपासून तथागत व त्यांच्या धम्माला वंदन करून एका गावाहून दुसऱ्या गावाला, एका नगराहून दुसऱ्या नगराला मी फिरत जाईन. 5. समता आणि समान व्यवहाराचे समर्थन. तथागतांनी भिक्खू संघाला जितके नियम तयार केले होते त्यांचा त्यांनी स्वखुशीने स्वीकार केला होता व ते आपणालाही बंधनकारक मानले होते. आपण संघाचे प्रमुख आहोत आणि आपल्यावरील असीम प्रेमाने आणि आदराने
नियम पालनाबाबत आपणास सहज सवलती मिळू शकतील अशी परिस्थिती असतानाही तथागतांनी काही खास सवलती किंवा नियम विमुक्त हक्काने उपभोगिल्या नाहीत. भिक्खू दिवसातून फक्त एकदाच अन्नप्राशन करत. हा भिक्खू वर्गासाठी केलेला नियम तथागतांनीही स्वीकृत केला आणि त्यांनीही त्याचे पालन केले. भिक्खूंची काही खाजगी मालमत्ता असता कामा नये हा नियम तथागतांनीही स्वीकृत केला आणि त्याचे पालन केले. भिक्खूपाशी फक्त 3च चिवरे असली पाहिजेत हा नियमही सर्व भिक्खूप्रमाणे तथागतांनी स्वीकृत केला व त्याचे पालन केले. एकदा भगवान बुद्ध शाक्य देशात कपिलवस्तूमधील वटवाटिकेत राहत होते. त्यावेळी तथागतांची मावशी प्रजापती गौतमी स्वतःच्या हाताने कातलेली व विणलेली नवीन वस्त्र जोडी घेऊन आली व तिचा स्वीकार करण्याची तिने तथागतांना विनंती केली. तथागतांनी तिला सांगितले, प्रजापती ती संघाला अर्पण कर. तिने दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा पुन्हा तशी विनंती केली आणि तिला तेच उत्तर मिळाले. नंतर आनंदाने आग्रह केला, भगवान, गौतमीने आणलेल्या वस्त्राचा आपण स्वीकार करावा. आपल्या मातेच्या निधनानंतर प्रजापती गौतमीनेच दाई आणि दत्तक माता होऊन आपली फार सेवा केली होती. पण वस्त्र संघालाच अर्पण करण्यात यावी हा आपला आग्रह तथागतांनी सोडला नाही. प्रारंभी भिक्खू संघाचा असा नियम होता की भिक्खूंची वस्त्रे उकरड्यावर पडलेल्या चिंध्यातूनच तयार करण्यात यावीत. धनिक लोकांना संघाचे सदस्य होण्यापासून परावृत्त करता येईल म्हणून हा नियम केला होता. एकदा चिवकाने नव्या कापडाचे तयार केलेले चिवर स्वीकारण्याचा तथागतांना आग्रह केला. जेव्हा तथागतांनी त्या चिवराचा स्वीकार केला तेव्हा तथागतांनी मूळ नियमात तसा बदल केला आणि भिक्खूंनाही ती सवलत जाहीर केली. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.